हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे. आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की आपण आपले मुलांचे संस्कार देण्यासाठी कुठेतरी कमी पडतो आहोत का हो? आपले मुलांचे संस्कार कुठेतरी चुकता आहेत का हो? आपण आपल्या मुलांना घडवण्यासाठी कुठेतरी कमी पडतो आहोत का हो? ह्या गोष्टींचा विचार करा आणि ह्या गोष्टी शोधा. कारण आज समाजामध्ये इतक्या गोष्टी वाढल्या आहेत, इतक्या चुकीच्या गोष्टी वाढल्या आहेत की त्याच्याने असं वाटतं की ह्या मुलांना किंवा ह्या मुलींना त्यांच्या आईवडिलांनी काही संस्कार दिले नाही आहेत का हो? काही शिकवलं नाही आहे का की काय चुकीचं काय बरोबर म्हणून? आज फेसबुक आपण बघतो, फेसबुकमध्ये खूप सारे फ्रॉड होत आहे की एक मुलगा असतो, मुलीचा अकाउंट ओपन करतो आणि बऱ्याचशा लेडीजला किंवा मुलींना टार्गेट करतो. किंवा बऱ्याचशा मुली अशा असतात की त्या गोड गोड बोलून लोकांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. किंवा आज काल मी पेपरमध्ये वाचलं की जुन्या नाशकामध्ये गाड्या जाळल्या, 9 गाड्या जाळल्या. त्या गाड्या जाळणाऱ्या लोकांचं जीवन त्या गाड्यांवर डिपेंड होतं आणि त्या गाड्या जाळल्यानंतर त्यांना किती त्रास होत असेल. किंवा आज रेपचे केसेस वाढत चालले आहेत, ऑनलाईन फ्रॉडचे केसेस वाढत चालले आहेत. बऱ्याच लोकांचे मी असं सुद्धा बघितलं आहे की त्यांनी कर्ज घेतलेलं नसतं तरी पण त्यांच्यावर कर्ज लादलं जातं, ऑनलाईन फ्रॉड होऊन जातो आणि म्हणतात की आता ते पैसे भरा नाही तर तुमचं घर सील होणार, तुमचं असं होणार, तुमचं तसं होणार. कितीतरी हा फ्रॉड का वाढत चाललाय? हा फ्रॉड कधी विचार केला या सगळ्या गोष्टींचा? हा विचार त्या जे फ्रॉड करतात ना जी लोक, त्या लोकांच्या आईवडिलांनी केला पाहिजे. आता तुम्ही म्हणताय आईवडिलांवर का बोट दाखवायचं? तुम्ही यापूर्वी माझी एक व्हिडिओ ऐकली आहे की जर आईवडील संस्कारी असेल तर ते मुलांना संस्कार देऊ शकतात ना. जर आईवडिलांकडे विचार असतील, जर आईवडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं, ते दक्ष राहिले आपल्या मुलांच्या संस्कारांसाठी, तेव्हाच मुलं चांगले घडतील ना हो. जर आईवडिलांनी हे समजूनच सांगितलं नाही की काय चुकीचं आणि काय बरोबर, तर ते मुलं घडतील कसे? आज मी बऱ्याच अशा घरी बघितलं आहे की मुलं पार कॉलेजला जातात पण ती इतकी लाडकी असतात की थोडंसं भाऊ बहिणीचं भांडण झालं तरी मोठमोठ्याने रडतात, मोठमोठ्याने भांडणं करतात. मग का आईवडिलांना समजून नाही सांगता येत की हे असंच असतं, तुला तुझ्या भावाला तुझ्या बहिणीला सांभाळून घ्यायचं आहे आणि रडण्यात काय पॉईंट आहे? तू आता मोठी झाली आहेस, तू मोठा झाला आहेस, असं लहान मुलांसारखं रडणं तुला कितपत शोभतं? ह्या गोष्टी आईवडिलांनी समजून सांगितल्या पाहिजे. एखाद्या समोरच्या व्यक्तीला फसवणं किती मोठं पाप आहे हे आईवडिलांनी समजून सांगितलं पाहिजे. देवावर श्रद्धा ठेव, देवाची 2 मिनिटं पूजा कर, हे आईवडिलांनी समजून सांगितलं पाहिजे. आपल्या घरी 4 पाहुणे आले तर त्या 4 पाहुण्यांपुढे आपल्याला झुकता आलं पाहिजे, त्यांच्या पाया पडता आल्या पाहिजे, त्यांचा पाहुणचार करता आला पाहिजे, हे आईवडिलांनी शिकवलं पाहिजे. जिजामाता ह्या एक आई होत्या आणि जेव्हा ते शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती, तुळजाभवानी माता प्रसन्न होती, हे किती लोकांना माहिती आहे. पण ती का प्रसन्न होती? कारण की जिजाऊ माता हे त्यांच्या आई होत्या आणि त्यांच्या आईने त्यांना संस्कार दिले होते की तुळजाभवानी माता ही आपल्या महाराष्ट्राची कुलदैवत आहे, आपली कुलदैवत आहे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवणं किंवा तिच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण तिची रोज आराधना केली पाहिजे. हे जेव्हा आईने मुलाला शिकवलं तेव्हा मुलाला तुळजाभवानी माता प्रसन्न झाली. का आपण आपल्या मुलांना देवापुढे 2 मिनिटं बसवू शकत नाही? का आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकत नाही? का आपली मुलं चुकता आहेत? का आपली मुलं फ्रॉड करता आहेत? का आपली मुलं प्रत्येक वेळी दुसऱ्यावर बोट दाखवत आहे किंवा दुसऱ्यांना मुद्दामून त्रास देत आहेत? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दक्ष राहा ना. आपली मुलं कुठेतरी चुकीचं वागता आहेत का? आणि जर वागत असेल तर तिथल्या तिथे त्यांना क्लिअर करा ना. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आपण काय पूर्ण 100% त्यांच्यासोबतच राहणार आहे का? ते कुठे बाहेर जातात, मित्रांसोबत जातात, मैत्रिणींसोबत जातात, कॉलेजला जातात, म्हणून काय प्रत्येक वेळी आपण त्यांच्यासोबत राहणार आहे का 24 तास? नाही राहू शकत, बरोबर आहे. पण तुम्ही तुमच्या मुलांना हे तर समजून सांगू शकतात ना की सपोज तुला 10 फ्रेंड्स आहे, बरोबर आहे. त्या 10 फ्रेंड्समध्ये तू लोकांचे चांगले गुण शोधायला सुरुवात कर. जे लोकांचे चांगले गुण आहे किंवा तुझ्या ज्या फ्रेंड सर्कलचे चांगले गुण आहेत ते मला सांग आणि ते गुण तू आत्मसात करण्याचा प्रयत्न कर. पण जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी टॉकिंग करत नाही ना, तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत हे बदलणार नाही.
तुम्ही म्हणतात नाही आता तो मोठा झाला आहे, ती मोठी झाली आहे, त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिलं पाहिजे, त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे उडू दिलं पाहिजे. आपण काय त्यांना पिंजऱ्यात बांधून ठेवायचं का? ऑफकोर्स नाही, पिंजऱ्यात नाही बांधून ठेवायचं. पण काय चांगलं, काय बरोबर, काय चुकीचं ह्या गोष्टींची समज मात्र आपण दिली पाहिजे ना. आणि आपल्या मुलांना दुसऱ्या लोकांचे चांगले गुण शोधायला शिकवा. कारण की जेव्हा दुसऱ्यांचे चांगले गुण ते शोधतील ना, तेव्हा ते त्यांच्यामध्ये आत्मसात केल्या जातील. काय होतंय, वाईट गुण पटकन दिसतात आणि पटकन आत्मसात केल्या जातात. पण तुम्ही जर लहानपणापासून मुलांना जर हे शिकवलं की त्या समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्या समोरच्या मुलामध्ये मुलीमध्ये हा चांगला गुण आहे आणि तो तू आत्मसात कर किंवा तुझ्यामध्ये तसा गुण उतरला पाहिजे याचा तू प्रयत्न कर. जर हे तुम्ही लहानपणापासून मुलांना शिकवलं ना, तर त्याची कशीही संगत असो, त्याची आपल्या मुलाची संगत बिघडणार नाही. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, स्वतःचं पोरगं आणि दुसऱ्याचं कार्टं, ही गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे. कारण की काय होतं, बरेच अशी मी लोक बघितली आहे की स्वतःचं मूल चुकलं ना की त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्याचं मूल चुकलं ना की त्याच्यावर हसतात, त्याच्यावर बोट दाखवतात. बरोबर आहे, पण हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की जो समोरचा मुलगा किंवा मुलगी जी चुकते आहे ती जरी आपलं कोणी नसेल तरी ह्या समाजाचा एक भाग आहे ना. आणि जर पुढची पिढी जर बदलली तर जर पुढच्या पिढीने जर संस्कारच नाही घेतले तर काय होईल याचा कधी विचार केलेला आहे? मग जरी आपलं मूल जसं पुढची पिढी आहे तशी ती दुसऱ्याची मुलंसुद्धा पुढची पिढी आहे. आणि आपला समाज चांगला झाला पाहिजे. फक्त आपलं घर चांगलं करून आपले मुलं चांगले करून बदलणार नाही आहे ना काही. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कलयुग चालू आहे, सतयुग आलं पाहिजे, सतयुग आलं पाहिजे. पण ते सतयुग येण्यासाठी आपल्याला जे पुढची पिढी आहे, जी आपली मुलं आहे, त्यांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे ना. काय चांगलं, काय चुकीचं, काय बरोबर हे समजून सांगणं गरजेचं आहे ना. आणि स्वार्थीपणा सोडणं हा एक मोठा गोष्ट खूप गरजेची आहे. आपल्या मुलांना स्वार्थीपणा सोडा ही गोष्ट शिकवली पाहिजे. कारण की आपणही तसंच वागतो आहोत. आपण आपल्या मुलांना सुधरवण्याचा प्रयत्न करतो, बाकीचे मुलं चुकले की त्यांच्यावर बोटं दाखवतो किंवा समोरचं कोणी चुकत असेल ना तर पटकन बोट दाखवतो, तो चुकला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. आणि ते संस्कार आपले मुलं उचलतात, आपली मुलंही तसेच वागतात. पण हेच जर आपण त्या मुलांना बदलवण्याचा प्रयत्न केला ना तर आपली पुढची पिढी बदलेल आणि आपली मुलं आपलेच संस्कार उचलतील आणि तेही कुठेतरी समाजाला बदलवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यामध्ये चांगले गुण येतील. मुलांमध्ये चांगले गुण येण्यासाठी त्याचे घरातलं वातावरण चांगलं पाहिजे असतं, घरातले आईवडिलांचे संस्कार चांगले पाहिजे असतात. आईवडील जसे असतात तसे मुलं घडतात. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमचे संस्कार कसे करायचे आहे. म्हणूनच मी स्टार्टिंगला सुद्धा हेच सांगितलं होतं की आपण कुठेतरी कमी पडतो आहोत का? कारण की मुलं आपल्यापासून घडत असतात. बरोबर आहे. म्हणून जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जे आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी कुठेतरी दक्ष नाही आहे, निष्काळजीपणा करता आहेत किंवा इग्नोर करता आहेत आपल्या मुलांच्या वागणुकीकडे. ही वागणूक खूप गरजेची आहे, तेव्हाच हे कुठेतरी फ्रॉड्स थांबतील. कारण आईवडिलांनी समज देणं खूप गरजेचं आहे की फ्रॉड करणं चुकीचं आहे. आणि हे जेव्हा आईवडील समजून सांगतील आपल्या मुलांना तेव्हाच हा समाज चेंज होईल, तेव्हाच मुलं चेंज होतील, तेव्हाच समाज चेंज होईल, तेव्हाच पुढची पिढी चेंज होईल आणि तेव्हाच कलयुग बदलेल. ओके, थँक्यू सो मच.